पूर्ण 8 दिवसानंतर घरी आले होते आणि घरी आल्यानंतर बघा खूप सारा पसारा होता. गणपतीचं डेकोरेशन तसंच होतं. सगळं काम उरकलं आणि नंतर निघालो रायांचे टाके काढण्यासाठी. पण काय घरातून निघालो की का पाऊस लागून गेला आणि 1-1.5 तास आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. नंतर थोडासा पाऊस कमी झाला आणि मग नंतर निघालो आम्ही दवाखान्याकडे. दवाखान्यात गेल्यानंतर रायांशला आत घेतलं आणि आत घेतल्यानंतर रायांश एवढा रडायला लागला होता कारण त्याला टाके काढायचे होते आज आणि खूप घाबरत चालला होता तो. आता सारखं हॉस्पिटलला घेऊन आणि याचे बाबा बघा कसे थांबलेत. बापाचा जीव काही राहत नाही. अक्षरशः मी पहिल्यांदा त्यांना रडताना बघितलं होतं ज्यावेळी सांगितलं होतं की रायांशचं ऑपरेशन करावं लागेल. तेव्हापासून हे असे अस्वस्थच राहतात. नंतर कसं पाऊस तिथे पण आम्हाला लागला, तिथे पण आमचा वेळ गेला आणि सह्याद्रीला आम्ही घरी सोडलो होतं तिच्या काकूकडे. त्यामुळं काही टेन्शन नव्हतं. नंतर म्हणलं इथे असं भिजत थांबण्यापेक्षा म्हणलं कुठल्या तरी हॉटेलमध्ये थांबूया जेणेकरून आपल्याला काहीतरी खाता येईल. मग गेलो एका हॉटेलमध्ये म्हणण्यापेक्षा खाऊ गल्लीच होते तिथे. मग तिथे थांबलो, वडापावची ऑर्डर दिली. मग आला वडापाव आणि अशा पावसामध्ये वडापाव खाणं म्हणजे खरंच खूप भारी आणि गरम गरम वडापाव होता. आणि वडापाव घेतला होता आमच्या फक्त दोघांसाठी, माझ्यासाठी आणि रायांशसाठी. रायांशचे बाबा प्रत्येक वेळेस म्हणतात मला नको आणि म्हणल्या नको म्हणतात आणि शेवटी खायला लागतातच. हे असं कोण करतं का सांगा बरं. नंतर मग घरी आलो. घरी बघा सह्याद्री बघून कशी खुश होते आणि थोडाफार कानासोबत वेळ घातला आम्ही आणि काना बघा कसा भारी दिसतोय आमचा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग.